नमस्कार, प्रियाज इंडियन किचन मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत हॉटेल प्रमाणे घरच्या घरी व्हेज मंचाव सूप। व्हेज मंचाव सूप बरोबर जो चाव खाल्ला जातो किंवा ज्या नूडल्स खाल्ल्या जातात त्यालाच आपण टाइमपास म्हणतो। टाइमपास आपण बनवून घेणार आहोत। ते टाइमपास बनवण्यासाठी मी बाजारामध्ये अशा प्रकारे ज्या नूडल्स मिळतात त्या नूडल्स घेतलेल्या आहेत। आता ह्या नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला या नूडल्स शिजवून घ्यायच्या आहेत। नूडल्स शिजवण्यासाठी ठेवलेलं आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या नूडल्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत। इथे आपल्या नूडल्स शिजलेले आहेत। 80% आपल्याला आपल्या या नूडल्स शिजवून घ्यायच्या आहेत। आता यातील पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। या नूडल्स आपण आपल्या व्यवस्थित अशा त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। या आता आपल्याला तळून घ्यायचे आहे। या अगोदर आपल्याला यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि ते व्यवस्थित असं नूडल्सला लावून घ्यायचं आहे। आपल्या नूडल्स फ्राय करण्यासाठी आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण आपल्या नूडल्स आता तळण्यासाठी सोडणार आहोत। तांबूस लाल रंगावरती आपल्याला आपल्या या नूडल्स तळून घ्यायचे आहेत। व्हेज मंचाव सूप साठी लागणारा चाव म्हणजेच नूडल्स किंवा त्याला आपण टाइमपास असं म्हणतो तो आपला बनवून इथे तयार आहे। छान कुरकुरीत अशा नूडल्स आपल्या इथे झालेल्या आहेत। आता व्हेज मंचाव सूप साठी लागणारा आपण स्टॉक बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण मगाशी ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या भाज्यांचे देठ त्याचबरोबर कोबीची पाने हे आपण आता उकडून घेणार आहोत किंवा त्याचा स्टॉक बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला या भाज्या किंवा भाज्यांचे देठ जे आहेत साल जे आहेत ते उकळून घ्यायचे आहेत आणि त्यांचा स्टॉक बनवायचा आहे। इथे आपला व्हेज मंचाव सूप साठी लागणारा व्हेजिटेबल स्टॉक बनवून तयार आहे। आता आपण यातील भाज्या निथळून घेऊयात। इथे छोटे 2 चमचे मी तेल घेत आहे। आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे, बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे, बारीक कट करून घेतलेला कोबी घालायचा आहे, बारीक कट करून घेतलेला गाजर घालायचा आहे, बारीक कट करून घेतलेली फरसबी घालायची आहे, बारीक कट करून घेतलेला पातीचा कांदा घालायचा आहे, बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे आणि या भाज्या हाय फ्लेम वरती तेलामध्ये छान अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये 2 चमचे आपल्याला डार्क सोया सॉस घालायचा आहे, 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा आहे,
त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे। सर्व आपलं व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण बनवून घेतलेला व्हेजिटेबल स्टॉक घालायचा आहे। यामध्ये आपल्याला आता 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे। आपल्या सूपची चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा साखर घालायची आहे। आपल्या सूपला छान दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे आणि हे आपल्याला आपल्या सूपमध्ये हळूहळू ढवळत मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या सूपला छान असा दाटसरपणा येतो। आपल्या सूपची टेस्ट बघून आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आपण जे सॉसेस घातलेले आहेत त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे चव घेऊनच आपल्याला यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे आणि आपल्या सूपला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकताय आपल्या सूपला छान असा दाटसरपणा आलेला आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्याप्रमाणे आपल्या सूप इथं बनवून तयार आहे। सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पातीचा कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि छान घरच्या घरी अगदी हॉटेलमध्ये मिळतं त्याप्रमाणे व्हेज मंचाव सूप आपल्या इथं बनवून तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा आणि पाहत राहा प्रियाज इंडियन किचन। धन्यवाद। इथे आपला चाव देखील छान असा कुडकुडीत झालेला आहे, तुम्हाला आवाज येत असेल। तुम्ही सूप मध्ये टाकून अशा प्रकारे त्याचा आनंद घेऊ शकता।